महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या घडामोडी केवळ सत्तेच्या बदलांपुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या राज्याच्या भविष्यातील राजकीय दिशेचा निर्णय करणाऱ्या ठरत आहेत. कारण गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने जे राजकीय नाट्य पाहिले ते कदाचित यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. एकीकडे पक्षांमधील जुनी मैत्री तुटताना दिसली, तर दुसरीकडे कालपर्यंत कट्टर विरोधक असलेले नेते एकाच मंचावर येताना दिसले. आणि या सगळ्या बदलांच्या केंद्रस्थानी राहिले ते म्हणजे महाराष्ट्रातील सत्तेचे समीकरण. कारण एकेकाळी शिवसेना आणि भाजप यांची युती महाराष्ट्रात अभेद्य मानली जात होती. अनेक निवडणुका या युतीने एकत्र लढल्या आणि सत्तेचा मोठा भागही मिळवला. पण 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर अचानक घडलेल्या राजकीय घटनांनी राज्यातील राजकारणाला पूर्णपणे वेगळे वळण दिले. निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद इतका वाढला की अनेक वर्षांची युती तुटली आणि त्यानंतर महाराष्ट्राने महाविकास आघाडी नावाचे एक नवे राजकीय समीकरण पाहिले, ज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे 3 वेगवेगळ्या विचारधारांचे पक्ष एकत्र आले. त्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि राज्यात एक वेगळ्या प्रकारचे सरकार अस्तित्वात आले. मात्र राजकारणात स्थिरता फार काळ टिकत नाही असे म्हटले जाते आणि महाराष्ट्रातही हेच घडले. कारण काही वर्षांनंतर शिवसेनेतच मोठी बंडाळी झाली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदारांनी वेगळा गट तयार केला. या घटनेने राज्यातील राजकारण अक्षरशः हालवून टाकले, कारण एका रात्रीत सत्तेचे समीकरण बदलले आणि अखेरीस महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने एकत्र येऊन नवे सरकार स्थापन केले आणि राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठा अध्याय सुरू झाला. या सगळ्या घटनांमुळे महाराष्ट्रातील मतदारांमध्येही मोठी चर्चा सुरू झाली. कारण लोकांच्या दृष्टीने ही केवळ सत्तेची लढाई नव्हती, तर ती विश्वास, विचारधारा आणि राजकीय निष्ठा यांचाही प्रश्न बनली होती. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी उलथापालथ झाली आणि अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह वेगळा राजकीय निर्णय घेतला, ज्यामुळे राज्यातील सत्तेचे समीकरण पुन्हा बदलले. या सगळ्या घडामोडींचा परिणाम असा झाला की महाराष्ट्राचे राजकारण अधिकच गुंतागुंतीचे बनले आणि प्रत्येक पक्षाला आपली ताकद सिद्ध करण्यासाठी नवी रणनीती आखावी लागली. कारण आता लढाई केवळ निवडणुकीची नाही, तर जनतेच्या विश्वासाचीही आहे. आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय सभा, प्रत्येक वक्तव्य आणि प्रत्येक हालचाल ही पुढील निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. काही विश्लेषकांच्या मते महाराष्ट्रात सध्या जे काही घडत आहे ते फक्त एका राज्याचे राजकारण नाही, तर ते राष्ट्रीय राजकारणावरही परिणाम करणारे आहे. कारण महाराष्ट्र हा देशातील सर्वात महत्त्वाच्या राजकीय राज्यांपैकी एक मानला जातो. येथे घडणाऱ्या घटनांचा परिणाम अनेकदा दिल्लीच्या राजकारणावरही दिसतो. त्यामुळे आज महाराष्ट्रातील राजकीय हालचालींकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आणि याच पार्श्वभूमीवर पुढील काही महिन्यात राज्यात काय घडते, कोणते नवे समीकरण तयार होते आणि मतदार कोणाला पसंती देतात हे पाहणे अत्यंत उत्सुकतेचे ठरणार आहे. काही विश्लेषकांच्या मते महाराष्ट्रात सध्या जे काही घडत आहे ते फक्त एका राज्याचे राजकारण नाही, तर ते राष्ट्रीय राजकारणावरही परिणाम करणारे आहे. कारण महाराष्ट्र हा देशातील सर्वात महत्त्वाच्या राजकीय राज्यांपैकी एक मानला जातो. येथे घडणाऱ्या घटनांचा परिणाम अनेकदा दिल्लीच्या राजकारणावरही दिसतो. त्यामुळे आज महाराष्ट्रातील राजकीय हालचालींकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आणि याच पार्श्वभूमीवर पुढील काही महिन्यात राज्यात काय घडते, कोणते नवे समीकरण तयार होते आणि मतदार कोणाला पसंती देतात हे पाहणे अत्यंत उत्सुकतेचे ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील या मोठ्या उलथापालथीनंतर राज्यातील प्रत्येक पक्षाने आपापली ताकद वाढवण्यासाठी वेगवेगळ्या रणनीती आखण्यास सुरुवात केली. कारण सत्तेचे समीकरण बदलल्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आणि प्रत्येक नेत्याचे वक्तव्य, प्रत्येक सभा आणि प्रत्येक राजकीय हालचाल ही मोठ्या चर्चेचा विषय बनली. एका बाजूला सत्ताधारी पक्ष आपले सरकार स्थिर असल्याचा दावा करत विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जाण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष सरकारवर सातत्याने टीका करत जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत.
राज्यातील महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, पायाभूत सुविधांची कामे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्या मुद्द्यांवरून राजकीय संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. विशेषतः ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या अडचणी, पीक विमा, कर्जमाफी आणि बाजारभाव या मुद्द्यांवरून सरकारवर दबाव वाढताना दिसतो. तर शहरांमध्ये वाढती महागाई, घरांच्या किमती, वाहतूक समस्या आणि रोजगाराच्या संधी याबाबत जनतेत चर्चा सुरू आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना केवळ सत्तेचे गणित मांडून चालणार नाही, तर जनतेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. याच कारणामुळे राज्यातील प्रमुख नेते सतत दौरे करत आहेत, सभा घेत आहेत आणि आपल्या समर्थकांशी संवाद साधत आहेत. कारण राजकारणात जनतेशी थेट संपर्क ठेवणे हीच सर्वात मोठी ताकद मानली जाते. राजकारणात सध्या सुरू असलेल्या घडामोडी केवळ सत्तेच्या बदलांपुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या राज्याच्या भविष्यातील राजकीय दिशेचा निर्णय करणाऱ्या ठरत आहेत. कारण गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने जे राजकीय नाट्य पाहिले ते कदाचित यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. एकीकडे पक्षांमधील जुनी मैत्री तुटताना दिसली, तर दुसरीकडे कालपर्यंत कट्टर विरोधक असलेले नेते एकाच मंचावर येताना दिसले. आणि या सगळ्या बदलांच्या केंद्रस्थानी राहिले ते म्हणजे महाराष्ट्रातील सत्तेचे समीकरण. कारण एकेकाळी शिवसेना आणि भाजप यांची युती महाराष्ट्रात अभेद्य मानली जात होती. अनेक निवडणुका या युतीने एकत्र लढल्या आणि सत्तेचा मोठा भागही मिळवला. पण 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर अचानक घडलेल्या राजकीय घटनांनी राज्यातील राजकारणाला पूर्णपणे वेगळे वळण दिले. निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद इतका वाढला की अनेक वर्षांची युती तुटली आणि त्यानंतर महाराष्ट्राने महाविकास आघाडी नावाचे एक नवे राजकीय समीकरण पाहिले, ज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे 3 वेगवेगळ्या विचारधारांचे पक्ष एकत्र आले. त्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि राज्यात एक वेगळ्या प्रकारचे सरकार अस्तित्वात आले. मात्र राजकारणात स्थिरता फार काळ टिकत नाही असे म्हटले जाते आणि महाराष्ट्रातही हेच घडले. कारण काही वर्षांनंतर शिवसेनेतच मोठी बंडाळी झाली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदारांनी वेगळा गट तयार केला. या घटनेने राज्यातील राजकारण अक्षरशः हालवून टाकले. कारण एका रात्रीत सत्तेचे समीकरण बदलले आणि अखेरीस महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने एकत्र येऊन नवे सरकार स्थापन केले आणि राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठा अध्याय सुरू झाला. या सगळ्या घटनांमुळे महाराष्ट्रातील मतदारांमध्येही मोठी चर्चा सुरू झाली. कारण लोकांच्या दृष्टीने ही केवळ सत्तेची लढाई नव्हती, तर ती विश्वास, विचारधारा आणि राजकीय निष्ठा यांचाही प्रश्न बनली होती. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी उलथापालथ झाली आणि अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह वेगळा राजकीय निर्णय घेतला, ज्यामुळे राज्यातील सत्तेचे समीकरण पुन्हा बदलले. या सगळ्या घडामोडींचा परिणाम असा झाला की महाराष्ट्राचे राजकारण अधिकच गुंतागुंतीचे बनले आणि प्रत्येक पक्षाला आपली ताकद सिद्ध करण्यासाठी नवी रणनीती आखावी लागली. कारण आता लढाई केवळ निवडणुकीची नाही, तर जनतेच्या विश्वासाचीही आहे. आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय सभा, प्रत्येक वक्तव्य आणि प्रत्येक हालचाल ही पुढील निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. काही विश्लेषकांच्या मते महाराष्ट्रात सध्या जे काही घडत आहे ते फक्त एका राज्याचे राजकारण नाही, तर ते राष्ट्रीय राजकारणावरही परिणाम करणारे आहे. कारण महाराष्ट्र हा देशातील सर्वात महत्त्वाच्या राजकीय राज्यांपैकी एक मानला जातो. येथे घडणाऱ्या घटनांचा परिणाम अनेकदा दिल्लीच्या राजकारणावरही दिसतो. त्यामुळे आज महाराष्ट्रातील राजकीय हालचालींकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे आणि याच पार्श्वभूमीवर पुढील काही महिन्यात राज्यात काय घडते, कोणते नवे समीकरण तयार होते आणि मतदार कोणाला पसंती देतात हे पाहणे अत्यंत उत्सुकतेचे ठरणार आहे. काही विश्लेषकांच्या मते महाराष्ट्रात सध्या जे काही घडत आहे ते फक्त एका राज्याचे राजकारण नाही, तर ते राष्ट्रीय राजकारणावरही परिणाम करणारे आहे. कारण महाराष्ट्र हा देशातील सर्वात महत्त्वाच्या राजकीय राज्यांपैकी एक मानला जातो.
येथे घडणाऱ्या घटनांचा परिणाम अनेकदा दिल्लीच्या राजकारणावरही दिसतो. त्यामुळे आज महाराष्ट्रातील राजकीय हालचालींकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आणि याच पार्श्वभूमीवर पुढील काही महिन्यात राज्यात काय घडते, कोणते नवे समीकरण तयार होते आणि मतदार कोणाला पसंती देतात, हे पाहणे अत्यंत उत्सुकतेचे ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील या मोठ्या उलथापालथीनंतर राज्यातील प्रत्येक पक्षाने आपापली ताकद वाढवण्यासाठी वेगवेगळ्या रणनीती आखण्यास सुरुवात केली. कारण सत्तेचे समीकरण बदलल्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आणि प्रत्येक नेत्याचे वक्तव्य, प्रत्येक सभा आणि प्रत्येक राजकीय हालचाल ही मोठ्या चर्चेचा विषय बनली. एका बाजूला सत्ताधारी पक्ष आपले सरकार स्थिर असल्याचा दावा करत विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जाण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष सरकारवर सातत्याने टीका करत जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत. राज्यातील महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, पायाभूत सुविधांची कामे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्या मुद्द्यांवरून राजकीय संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. विशेषतः ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या अडचणी, पीक विमा, कर्जमाफी आणि बाजारभाव या मुद्द्यांवरून सरकारवर दबाव वाढताना दिसतो. तर शहरांमध्ये वाढती महागाई, घरांच्या किमती, वाहतूक समस्या आणि रोजगाराच्या संधी याबाबत जनतेत चर्चा सुरू आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना केवळ सत्तेचे गणित मांडून चालणार नाही, तर जनतेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. याच कारणामुळे राज्यातील प्रमुख नेते सतत दौरे करत आहेत, सभा घेत आहेत आणि आपल्या समर्थकांशी संवाद साधत आहेत. कारण राजकारणात जनतेशी थेट संपर्क ठेवणे हीच सर्वात मोठी ताकद मानली जाते. प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि राजकीय पक्ष आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी या माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. प्रत्येक भाषण, प्रत्येक वक्तव्य आणि प्रत्येक राजकीय निर्णय काही मिनिटात संपूर्ण राज्यात पोहोचतो आणि त्यावर लोकांची प्रतिक्रिया देखील लगेच दिसून येते. त्यामुळे आजचे राजकारण हे केवळ सभागृहापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते डिजिटल माध्यमांमधूनही मोठ्या प्रमाणात लढले जात आहे. या सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्रातील मतदारही अधिक जागरूक झाल्याचे दिसते, कारण ते प्रत्येक राजकीय हालचालीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कोणता पक्ष कोणता निर्णय घेतो, कोणता नेता कोणती भूमिका मांडतो आणि त्या निर्णयाचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो याचा विचार मतदार करताना दिसतात. त्यामुळे आगामी निवडणुका केवळ प्रचार आणि घोषणांवर अवलंबून राहणार नाहीत, तर त्या प्रत्यक्ष कामगिरी आणि विश्वासावर ठरणार आहेत. आणि म्हणूनच महाराष्ट्रातील राजकारण सध्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर उभे आहे, जिथे प्रत्येक पाऊल भविष्यातील राजकीय समीकरण बदलू शकते आणि प्रत्येक निर्णय राज्याच्या पुढील राजकीय दिशेला आकार देऊ शकतो. महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या या सतत बदलणाऱ्या समीकरणांमुळे राज्यातील जनतेमध्येही मोठ्या प्रमाणावर उत्सुकता आणि चर्चा निर्माण झाली आहे. कारण प्रत्येक राजकीय घडामोडीमागे भविष्यातील सत्तेचे गणित दडलेले असते आणि त्यामुळे प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी नवे प्रयोग करताना दिसतो. काही पक्ष स्थानिक पातळीवर आपले संघटन मजबूत करण्यावर भर देत आहेत, तर काही पक्ष मोठ्या जनसभांद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः युवक आणि महिलांना राजकारणात सहभागी करून घेण्यावर अनेक पक्षांचा भर वाढताना दिसतो. कारण भविष्यातील मतदारांची दिशा ठरवण्यात या दोन घटकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दुसरीकडे ग्रामीण भागात शेतकरी, कामगार आणि लहान व्यावसायिक यांचे प्रश्न अजूनही गंभीर आहेत आणि त्यामुळे राजकीय पक्षांना या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका घ्यावी लागते. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीवर परिणाम होतो, बाजारातील चढ-उतारांमुळे शेतमालाला योग्य दर मिळत नाही, तर शहरांमध्ये वाढती लोकसंख्या आणि पायाभूत सुविधांवरील ताण यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढताना दिसतात. या सगळ्या प्रश्नांवर उपाय शोधण्याची जबाबदारी सरकारवर असते, पण त्याचवेळी विरोधी पक्षही या मुद्द्यांवरून सरकारला सातत्याने प्रश्न विचारत असतात. त्यामुळे विधानसभेपासून ते रस्त्यापर्यंत राजकीय संघर्ष कायम दिसून येतो. अनेकदा सभागृहात तीव्र चर्चा होते, आरोप प्रत्यारोप होतात आणि त्याचे पडसाद राज्याच्या राजकीय वातावरणावर उमटतात. मात्र या सगळ्या संघर्षाच्या पलीकडे जनतेला अपेक्षा असते ती विकासाची, स्थिरतेची आणि विश्वासार्ह नेतृत्वाची. कारण शेवटी राजकारणाचा अंतिम उद्देश हा समाजाच्या प्रगतीसाठी काम करणे हा असतो. आणि म्हणूनच महाराष्ट्रातील मतदार आता अधिक जागरूकपणे राजकीय घडामोडींकडे पाहत आहेत. ते केवळ भावनिक मुद्द्यांवर निर्णय घेण्यापेक्षा प्रत्यक्ष कामगिरी आणि भविष्यातील धोरणांचा विचार करून आपली मते
बनवत आहेत. त्यामुळे पुढील निवडणुका केवळ राजकीय पक्षांसाठीच नाही, तर राज्याच्या भविष्यासाठीही अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात पुढे काय घडते, कोणते नवे आघाडीचे समीकरण तयार होते, कोणते नेते पुढे येतात आणि जनतेचा कौल कोणाला मिळतो, हे पाहणे संपूर्ण राज्यासाठी अत्यंत उत्सुकतेचे ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे बदल दिसत आहेत ते केवळ एका निवडणुकीपुरते मर्यादित नाहीत, तर ते पुढील अनेक वर्षांच्या राजकीय दिशेला आकार देणारे ठरू शकतात. कारण राज्यातील प्रत्येक मोठा नेता आता आपल्या राजकीय भविष्यासाठी आणि पक्षाच्या बळकटीसाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहे. एका बाजूला सत्ताधारी पक्ष आपल्या निर्णयांद्वारे विकासाची कामे पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत जनतेमध्ये आपली भूमिका मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या राजकीय हालचालींमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे जनतेचा विश्वास. कारण मतदारांचा विश्वास जिंकणे हे कोणत्याही पक्षासाठी सर्वात मोठे आव्हान असते. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील मतदारांनी अनेक अनपेक्षित राजकीय बदल पाहिले आहेत. पक्षांमध्ये फूट पडताना पाहिली आहे, नवीन आघाड्या तयार होताना पाहिले आहेत आणि सत्तेचे समीकरण अचानक बदलताना देखील पाहिले आहे. त्यामुळे मतदार आता अधिक सजग झाले आहेत आणि ते प्रत्येक राजकीय निर्णयाचे बारकाईने विश्लेषण करत आहेत. कोणता नेता खरोखर जनतेसाठी काम करतो, कोणत्या पक्षाची धोरणे राज्याच्या विकासासाठी उपयुक्त आहेत आणि कोणते राजकारण केवळ सत्तेसाठी केले जाते याचा विचार लोक करताना दिसतात. दुसरीकडे राज्यातील तरुण पिढी देखील राजकारणाबद्दल अधिक उत्सुक होताना दिसते. कारण रोजगार, शिक्षण, उद्योग आणि तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर त्यांना स्पष्ट धोरणे अपेक्षित आहेत. शहरांमध्ये वाढणाऱ्या स्टार्टअप संस्कृतीपासून ते ग्रामीण भागातील शेती सुधारणा या सगळ्या मुद्द्यांवर राज्य सरकार आणि राजकीय पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे आगामी काळात आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात पुढे काय घडते, कोणते नवे आघाडीचे समीकरण तयार होते, कोणते नेते पुढे येतात आणि जनतेचा कौल कोणाला मिळतो, हे पाहणे संपूर्ण राज्यासाठी अत्यंत महाराष्ट्राच्या उत्सुकतेचे ठरणार आहे. राजकारणात विकास, रोजगार आणि आर्थिक प्रगती हे मुद्दे अधिक महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. त्याचवेळी ओळख आधारित राजकारण, स्थानिक प्रश्न आणि प्रादेशिक भावना हे मुद्देही पूर्णपणे बाजूला पडणार नाहीत. कारण महाराष्ट्राचे राजकारण नेहमीच या विविध घटकांच्या संतुलनावर आधारित राहिले आहेत. आणि म्हणूनच पुढील काही महिन्यांत राज्यात जे काही राजकीय निर्णय घेतले जातील ते केवळ तात्पुरत्या सत्तेसाठी नसून राज्याच्या दीर्घकालीन भविष्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय हालचाल, प्रत्येक घोषणा आणि प्रत्येक सभा ही पुढील मोठ्या राजकीय लढाईची तयारी म्हणून पाहिली जात आहे. आणि या सर्व घटनांमुळे राज्यातील राजकारण अधिकच रंगतदार आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचले. महाराष्ट्राच्या राजकारणातील या सर्व घडामोडींकडे पाहिले तर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की राज्यातील राजकीय लढाई आता केवळ पक्षांमधील संघर्ष राहिलेली नाही, तर ती जनतेचा विश्वास जिंकण्याची स्पर्धा बनली आहे. कारण गेल्या काही वर्षांत झालेल्या राजकीय बदलांनी मतदारांना अनेक प्रश्न पडले आहेत आणि त्यामुळे आता प्रत्येक राजकीय पक्षाला आपली भूमिका अधिक स्पष्टपणे मांडावी लागत आहे. सत्ताधारी पक्ष विकासाच्या कामांचा उल्लेख करून राज्यात स्थिरता आणि प्रगती घडत असल्याचा दावा करतो, तर विरोधी पक्ष सरकारच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करून जनतेसमोर वेगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या राजकीय वातावरणात सर्वात महत्त्वाची भूमिका निभावते ती म्हणजे मतदारांची. कारण शेवटी कोणत्याही राजकीय समीकरणाचा अंतिम निर्णय हा मतदारच घेत असतो. महाराष्ट्रातील मतदारांची राजकीय जाणीव नेहमीच प्रबळ राहिली आहे आणि त्यांनी अनेक वेळा आपल्या मतांद्वारे राजकारणाला नवे वळण दिले आहे. कधी एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत देऊन स्थिर सरकार निर्माण केले आहे, तर कधी वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा देऊन सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुका राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. प्रत्येक पक्ष आता आपल्या संघटनाला बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. गावागावात सभा घेतल्या जात आहेत, कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे आणि मतदारांपर्यंत आपला संदेश पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जात आहे. विशेषतः सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे राजकीय प्रचाराची पद्धतही बदलली आहे आणि आता प्रत्येक पक्ष डिजिटल माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व परिस्थितीत महाराष्ट्रातील राजकारण अधिक गतिमान झाले आहे आणि प्रत्येक दिवस नवे राजकीय संकेत देताना दिसतो. कधी एखादे वक्तव्य चर्चेचा विषय बनते, तर कधी एखादी राजकीय बैठक पुढील मोठ्या निर्णयाची चिन्हे देऊन जाते.
त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे, कारण पुढील काही महिन्यात जे निर्णय घेतले जातील ते केवळ सध्याच्या सत्तेसाठीच नव्हे तर राज्याच्या भविष्यातील राजकीय दिशा ठरवण्यासाठी निर्णायक ठरू शकतात. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा प्रवास अजूनही सुरू आहे, जिथे प्रत्येक घटना एक नवा अध्याय लिहित आहे आणि जिथे शेवटी जनतेचा कौलच राज्याच्या पुढील राजकीय भविष्याचा निर्णय घेणार आहे. आणि अशाच प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणातील या सर्व घडामोडींचा आढावा घेताना एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते की बदलते राजकीय समीकरण, नेत्यांचे निर्णय, पक्षांमधील संघर्ष आणि जनतेच्या अपेक्षा या सगळ्यांच्या संगमातूनच राज्याच्या भविष्यातील राजकीय दिशा ठरते. कारण राजकारण हे केवळ सत्तेचे गणित नसते, तर ते समाजाच्या विकासाशी, लोकांच्या आशा अपेक्षांशी आणि राज्याच्या प्रगतीशी जोडलेले असते. त्यामुळे पुढील काळात महाराष्ट्रात कोणते नवे राजकीय निर्णय घेतले जातील, कोणते नवे आघाडीचे समीकरण तयार होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनतेचा कौल कोणाला मिळेल हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. आणि या सर्व घडामोडींची सविस्तर माहिती, विश्लेषण आणि राजकारणामागील खरी कथा जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा, कारण येथे आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत महाराष्ट्रातील ताज्या राजकीय बातम्या, सखोल विश्लेषण आणि राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा. त्यामुळे जर तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हॉइस ओव्हर आणि राजकीय विश्लेषण पाहायचे असेल तर या चॅनलला नक्की पाठिंबा द्या आणि पुढील भागात पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा आनंद.